हॅलो फ्रेंड्स, गुड इव्हनिंग. मागच्या लेक्चरमध्ये आपण ब्लड सप्लाय ऑफ द ब्रेन पाहिला की रक्ताला कोणकोणत्या प्रकारच्या धमन्या ज्या आहेत, आर्टरीज ज्या आहेत त्या रक्त पुरवठा करतात. आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत सेरेब्रोस्पायनल फ्लुइड, दॅट इज CSF. ओके, सो व्हॉट इज CSF अँड व्हॉट इज इट फंक्शन आपण या ठिकाणी आता डिस्कस करणार आहोत. सेरेब्रोस्पायनल फ्लुइड, सेरेब्रोस्पायनल fluid, FLUID, fluid. Okay, that is called CSF. CSF म्हणून कॉमनली याला म्हटलं जातं. याविषयी आपण पाहणार आहोत. सो CSF कुठे प्रेझेंट आहे आपण पाहिलंय. ब्रेनला तीन प्रकारच्या लेयर आहेत. ओके, जो आउटर मोस्ट लेयर आपण ड्युरा मॅटर, मिडल लेयर इज कॉल्ड आर्कनाइट मॅटर अँड इनर मोस्ट लेयर इज कॉल्ड एज पाया मॅटर. सो आर्कनाइट मॅटरचे जे स्पेसेस आहेत त्या पाया मॅटर आणि आर्कनाइट मॅटर या दोन स्पेसेसच्या मधामध्ये एक फ्लुइड आहे. दॅट फ्लुइड कॉल्ड एज सेरेब्रोस्पायनल फ्लुइड. ओके, बघा CSF. So brain contain cavities called as ventricle. आपलं जे ब्रेन आहे त्यामध्ये अनेक प्रकारच्या पोकळ्या आहेत. त्या पोकळ्यांना आपण वेंट्रिकल्स म्हणतो. ओके, सो ब्रेन कंटेन कॅव्हिटीज कॉल्ड ॲज वेंट्रिकल्स. ओके, नंबर सेकंड. आता ह्या ज्या पोकळ्या आहेत या पोकळ्यांमध्ये व्हॉट इज परफॉर्म, या पोकळ्या काय करतात. सो दिस इट द कॅव्हिटी कंटेन नेटवर्क ऑफ कॅपिलरीज. ओके, नेटवर्क ऑफ कॅपिलरीज कॉल्ड CHOROID, कोराइड फ्लेक्सस, PLEXUS. ओके, सो ह्या कॅव्हिटीज या पोकळ्या काय करतात, याच्यामध्ये काय आहे तर याच्यामध्ये नेटवर्क ऑफ कॅपिलरीज आहे. कॅपिलरीज म्हणजे केशवाहिन्या. रक्तवाहिन्या सारख्याच असतात परंतु खूप बारीक असतात, केश सारख्या म्हणून त्याला केशवाहिन्या असं म्हणतात. सो कॅपिलरीज कॉल्ड एज केशवाहिन्या. सो हे केशवाहिन्या त्या ठिकाणी त्या पोकळ्यामध्ये असतात आणि त्या केशवाहिन्यांना कोराइड फ्लेक्सस असे म्हणतात. हे केशवाहिन्या कुठे, वेंट्रिकल्स मध्ये, म्हणजे ज्या कॅव्हिटीज आहेत ब्रेन मध्ये त्या कॅव्हिटीजला वेंट्रिकल्स म्हणतात आणि त्या कॅव्हिटीमध्ये जे नेटवर्क्स आहे कॅपिलरीज त्याला कोराइड फ्लेक्सस हा स्पेसिफिक वर्ड या ठिकाणी यूज करण्यात आलेला आहे. सो व्हॉट इज इट फंक्शन, कोराइड फ्लेक्सस काय करतं. सो इट सिक्रेट्स सेरेब्रोस्पायनल फ्लुइड, सेरेब्रोस्पायनल फ्लुइड. ओके, सो हे कोराइड फ्लेक्सस काय करतं, हे सिक्रेट करतं सेरेब्रोस्पायनल फ्लुइड. ओके, सो सेरेब्रोस्पायनल फ्लुइड काय करतं ब्रेन मेंदूसाठी. सो इट प्रोव्हाइड्स द न्यूट्रिशन टू द ब्रेन. ओके, सेरेब्रोस्पायनल प्रोव्हाइड न्यूट्रिशन टू द ब्रेन. CSF provides nutrition to the brain. हे मेंदूला न्यूट्रिशन प्रोव्हाइड करण्याचं काम करतं. सो एक डेफिनेशन आपण पाहणार आहोत. CSF चे छोटेसे डेफिनेशन आहे. डेफिनेशन ऑफ CSF, इट इज स्पेसिफाईड लिम्फॅटिक फ्लुइड. जसं लिम्फ नोड्स असतात, लिम्फ नोड मध्ये लिम्फ असतं, लिम्फॅटिक फ्लुइड असतं, तसंच एक प्रकारचे पण एक स्पेशलाइज्ड आहे. हो, इज इट अ स्पेसिफाईड, इट इज अ स्पेसिफाईड, इट इज अ स्पेसिफाईड लिम्फॅटिक फ्लुइड, LYMPHATIC, लिम्फॅटिक फ्लुइड. एक स्पेसिफाईड टाईपचं लिम्फॅटिक फ्लुइड आहे. जसं शरीरामध्ये लिम्फ वेसल्स आहेत, लिम्फॅटिक ग्लँड्स आहेत जे सिक्रेट करतात लिम्फ, तसंच एक प्रकारचं हे CSF आहे जे स्पेसिफाईड लिम्फॅटिक फ्लुइड्स आहे. ओके,
कुठे कुठे प्रेझेंट आहे. ओके, सो इट इज प्रेझेंट पोझिशन मध्ये आपण बघू CSF कुठे आहे. इट इज प्रेझेंट in spaces of arachnoid matter, ARCHONOID arachnoid matter, second middle layer of the brain. ओके, त्यामध्ये आहे. and neural canal of spinal cord, neural canal of spinal cord या ठिकाणी हे CSF प्रेझेंट आहे. मी एक छोटीशी याची डायग्राम काढून दाखवतोय तुम्हाला की नेमकं CSF कुठे आहे. ओके, बघा. This is called cerebrum, diencephalon, that is thalamus, hypothalamus and pineal body. This is midbrain, pons and medulla portion, and this is cerebellum. On this portion is continuing to neural canal. याच्या आतमध्ये न्यूरल हा स्पायनल कॉर्डचा पोर्शन आहे. याच्या आतमध्ये एक न्यूरल कॅनल आहे. ओके, सो दिस इज द लेयर्स ऑफ आउटर मोस्ट लेयर आपण सांगितली होती. दिस इज कॉल्ड ड्युरा मॅटर. ड्युरा मॅटरची लेयर आहे. ओके, आणि मधामध्ये दॅट इज मिडल लेयर आहे called arachnoid matter. Okay, this is called outermost layer called as dura matter, and this is middle layer called arachnoid matter. So हे arachnoid matter आणि हे pia matter, this is innermost layer, that is pia matter. So arachnoid matter आणि pia matter is closely related with the brain. ब्रेनला एकदम चिटकून असणारी लेअर म्हणजे पाया मॅटर, इनरमोस्ट लेअर आहे. ही पाया मॅटर आणि आर्कनॉइड मॅटरच्या मधामध्ये जो स्पेस आहे त्या स्पेस मध्ये सेरेब्रोस्पायनल फ्लुइड प्रेझेंट आहे. दिस इज द CSF. ओके, विच प्रोव्हाइड द न्यूट्रिशन टू द ब्रेन. ओके, बघा स्पायनल कॉर्ड मध्ये ही न्यूरल कॅनल आतमध्ये गेली आहे. इथपर्यंत पोर्शन मध्ये हे CSF खालपर्यंत येतं. सो दिस इज द पोझिशन ऑफ CSF. प्रोडक्शन पाहणार बघा. प्रोडक्शन म्हणजे उत्पत्ती, निर्माण. सो इट प्रोड्यूस म्हणजे इट प्रोड्यूस कोराइड फ्लेक्सस याला सिक्रेट करते. इट प्रोड्यूस 20 ml पर आवर, म्हणजे प्रति तासाला 20 ml सिक्रेट्स होतं शरीरामध्ये, म्हणजे 480 ते 500 ml पर डे, प्रतिदिन. ओके, याचं प्रेशर बघूया. बघा याचं प्रेशर, जसं की ब्लड प्रेशर, आपलं ब्लड प्रेशर किती आहे नॉर्मली 120/80 mm of Hg. ओके, mm of Hg. तसंच प्रकारचं याचं प्रेशर आहे 5 to 15 mm of Hg. ओके, दिस इज द युनिट. जस्ट लाईक ब्लड प्रेशरचं जे युनिट आहे तशाच प्रकारचं या CSFच्या प्रेशरचं युनिट आहे 5 to 15 mm of Hg. एवढा याचा प्रेशर आहे. याच्यावर जर याचं प्रेशर गेलं तर मेंदूमध्ये प्रॉब्लेम होऊ शकतो. याच्यापेक्षा कमी जर प्रेशर झालं तरी सुद्धा प्रॉब्लेम येऊ शकतो. दिस इज द प्रोडक्शन. नाउ वी स्टडीड अबाउट द कंपोजिशन. कंपोजिशन म्हणजे की CSF मध्ये कोणकोणते घटक आहेत. सो कंपोजिशन, COMPOSITION, कंपोजिशन. कंपोजिशन मध्ये बघा, लार्ज पोर्शन मध्ये या ठिकाणी वॉटर आहे, पाणी आहे CSF मध्ये. त्याच्यानंतर ग्लुकोज आहे. तुम्हालाही माहित आहे मेंदूला ऑक्सिजन आणि ग्लुकोजची आवश्यकता आहे. ग्लुकोज आहे, वॉटर, ग्लुकोज. त्याच्यानंतर सोडियम, त्याच्यानंतर पोटॅशियम, त्याच्यानंतर क्लोराईड आणि अदर्स इम्पॉर्टंट ग्रेडियंट्स. आणि आणखी भरपूर प्रमाणात महत्त्वाचे ग्रेडियंट्स, ingredients present आहे. ओके, so this is the composition of the CSF. Now we studied about the functions of cerebrospinal fluid. cerebrospinal चं
फंक्शन काय या फ्लुइडचं नेमकं मेंदू आणि स्पायनल कॉर्ड मध्ये काय फंक्शन आहे बघा. इट प्रोव्हाइड्स फंक्शन्स, आपण फंक्शन्स पाहून राहू. पहिलं फंक्शन आहे इट प्रोव्हाइड्स न्यूट्रिशन टू ब्रेन अँड स्पायनल कॉर्ड. ओके, ब्रेन आणि स्पायनल कॉर्डला न्यूट्रिशन प्रोव्हाइड करण्याचं काम करतं. इट ऑल्सो वर्क टू रिमूव्ह waste product from brain or spinal cord. Waste product from brain and spinal cord. यामधून निघणारे जे वेस्ट प्रोडक्ट आहे त्याला सुद्धा बाहेर काढण्याचं काम, जसं किडनी वेस्ट प्रोडक्ट बाहेर फेकते इन द फॉर्म ऑफ युरिन. त्याच्यानंतर तिसरं फंक्शन आहे इट वर्क ॲज ए शॉक ॲब्झॉर्बंट. It act as a shock absorbent. दुसरं फंक्शन आपण पाहतो. It act as a shock absorbent. Shock, A-B-S-O-R-B-A-N-T. absorbent. absorb करणे, शोषणे. म्हणजे मला बघा माझ्या हातावर जी स्किन आहे हे स्किन काय करून राहिली, मला वरून प्रोटेक्शन देत आहे की खाली आतमध्ये जे काही मसल्स असतील, आर्टरी असतील, वेन असतील किंवा हार्ट असेल त्याला डायरेक्ट इजा होऊ नये म्हणून हे वरचं मास्क लावण्यात आलंय, वरची स्किन लावण्यात आली. जर कुठला आघात होईल तर हे वरचं मास्क काय करेल, त्याचा जो आघात आहे, जो शॉक होणार आहे लागणारा, तो ऍब्सॉर्ब करण्याचं काम करेल. त्याच प्रकारे मेंदूला जर कुठल्याही प्रकारचा आघात झाला तर हे आर्कनॉइड मॅटर मध्ये, आर्कनॉइड मॅटर आणि पायमॅटरच्या मध्ये जो स्पेस आहे त्या ठिकाणी जे सीएसएफ प्रेझेंट आहे ते सीएसएफ त्या ब्रेनला त्या आघातापासून वाचवण्याचं काम करेल. दॅट इज इट ऍक्ट ॲज ए शॉक ॲब्सॉर्बंट. नाऊ आपण एक प्रकारची अप्लाइड अनाटॉमी पाहू की सीएसएफ क्लिनिकली कशा प्रकारच्या कामात येऊ शकतं. बघा, ज्या प्रकारे आपण म्हणतो की एखाद्या पेशंटच्या मेंदूमध्ये ताप गेला, ओके, तर पाठीतलं पाणी तपासतात. पाठीतलं पाणी इज नथिंग बट द सेरेब्रोस्पायनल फ्लुइड. ओके, अप्लाइड अनाटॉमी आपण बघतो. सो सीएसएफ कशा प्रकारची प्रोसिजर आहे, लंबर पंचर एक प्रोसिजर आहे. लंबार पंचर. लंबार म्हणजे लंबार वर्टिब्रा पासून एक निडल. लंबर पंचर एक प्रोसिजर आहे. स्पायनल निडल आपण पाहिलेली आहे, खूप मोठी एक स्पायनल निडल असते. ती स्पायनल निडल L2 आणि L3 दॅट इज वर्टिब्रा, लंबार वर्टिब्रा सेकंड आणि लंबार वर्टिब्रा थर्ड, या दोन पैकी कुठल्याही एकामध्ये एक स्पायनल निडल टाकल्या जाते आणि ते स्पायनल निडल मधून ते सीएसएफ बाहेर काढलं जातं. ते जे सीएसएफ त्या स्पायनल निडलने बाहेर काढलं जातं दिस इज द नथिंग बट अ लंबार पंचर प्रोसिजर. त्या प्रोसिजरला लंबार पंचर प्रोसिजर म्हणतात. आणि या सीएसएफचं एक्झामिनेशन केलं जातं. त्या प्रकारे मेंदूमध्ये ताप गेला आहे असं म्हणतात, खूप दिवसाचा आजार आहे आणि हा आजार मेंदूपर्यंत गेला का हे तपासण्यासाठी सीएसएफचं एक्झामिनेशन केलं जाते. Also in lab studies also it works in lab studies. म्हणजे लॅब मध्ये अभ्यास करण्यासाठी सुद्धा सीएसएफ कामात येतं. बघा कशासाठी, फिजियोलॉजी ऑफ फिजियोलॉजी ऑफ सीएनएस म्हणजे सेंट्रल नर्वस सिस्टमची जी फिजियोलॉजी आहे दॅट इज ब्रेन अँड स्पायनल ची कशी आहे हे पाहण्यासाठी, दॅट इज अँड ऑल्सो पीएनएस दॅट इज पेरिफेरल नर्वस सिस्टम, मोटर न्यूरॉन सेन्सरची कंडिशन अँड ऑल्सो स्टडीइंग स्पेशल सेन्सेस सुद्धा पाहण्यासाठी सीएसएफ आवश्यक असतं. स्पेशल सेन्सेस मध्ये आपण पाहलोय की आपण कसे पाहतो, दॅट इज व्हिज्युअल पाथवे, आपण कसे ऐकतो दॅट इज हिअरिंग पाथवे, आपण कसे बोलतो दॅट इज स्पीच पाथवे,
सो दिस इज द स्पेशल सेन्सेस ऑल्सो वर्क इन CSM. तो CSM एक्झामिनेशन केल्या जातं आणि असंख्य प्रकारच्या रोगाचं निदान CSFच्या वरून पाहिलं जातं की CSFचं प्रेशर किती आहे, CSF मध्ये असणारे आवश्यक घटक आहेत, त्यामध्ये दुसऱ्या काही बॅक्टेरियाची ग्रोथ झालेली नाही यासाठी हे कामात येतं. सो दिस इज द cerebrospinal fluid. नाउ वी स्टॉप हियर. थँक यू व्हेरी मच फॉर द लेक्चर. विल बी कंटिन्यू नेक्स्ट लेक्चर. थँक यू.